नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, एका ताईंची मला कमेंट होती, आता जवळजवळ 10 दिवस झाले असतील। त्या ताईंची अशी कमेंट होती की ती कमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही नंतर ती कमेंट पहा। आणि त्या मॅडमचं नाव पण मेन्शन केलेलं आहे पुढे त्या कमेंटमध्ये आहे। तर त्या ताईंची अशी कमेंट होती की ताई, प्रत्येक मी भरपूर व्हिडिओ पाहिले, भरपूर जणांचे व्हिडिओ पाहिले आणि ते सगळे जण काय करतात, जास्तीत जास्त ना मोठ्या साईजचे ब्लाउज कटिंग करून दाखवतात। 30 आणि 32 हे दोन साईजचे ब्लाउज कमी पद्धत म्हणजे कमी याच्यामध्ये कटिंग केलेली असते, त्यांची व्यवस्थित समजत पण नाही कशा पद्धतीने कटिंग केलेली आहे। तर त्या मैत्रिणींसाठी म्हणजे ज्यांनी मला रिक्वेस्ट केलेली आहे ना, 32 छातीच्या मापाच्या ब्लाउजची कटिंग आणि 30 छातीच्या मापाच्या ब्लाउजची मला कटिंग सांगा, तर त्या ताईंसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि त्या ताईंना माझी एवढीच रिक्वेस्ट आहे, ताई तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पूर्ण लास्टपर्यंत पहा। तुम्हाला 30 साईज आणि 36 साईज या दोन्हीचं पण मी सांगणार आहे। एक आता मी जो ब्लाउज कटिंग करणार आहे तो 32 साईजचा आहे, पण तुम्हाला 30 साईजचा पण ब्लाउज कटिंग करता येईल आणि 32 साईजचा पण ब्लाउज ह्या मापावरून कटिंग करता येईल। तर मैत्रिणींनो, आणि ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्या जर माझा व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहावा अशी माझी अपेक्षा आहे। म्हणजे काय होणार आहे, जेव्हा पूर्ण व्हिडिओ पाहतील त्यावेळेस काय होईल, त्यांना पण खूप गोष्टी समजून येतील की आपण ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा, ब्लाउजची मापे कशी घ्यायची। आता मी डायरेक्ट ब्लाउजची मापे पटापट तुमच्या देखत घेणार आहे आणि त्यानंतर मग पेपर कटिंग करून घेणार आहे। तर माझी एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी जे माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहे आणि त्याचबरोबर जे नवीन जॉईन होते, नवीन जण व्हिडिओ पाहते, जे नवीन मेंबर व्हिडिओ पाहते किंवा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत यूट्यूबवर व्हिडिओ पाहणाऱ्या, त्यांच्यासाठी सांगणं आहे। कारण की त्यांना पण हा व्हिडिओ ते का पाहत असतील माहिती का, तर त्यांना ना शिकायची आवड असेल, त्याच्यामुळे तो हा व्हिडिओ पाहत असतील। आणि मग त्यांना एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर लास्टपर्यंत पहा। आणि चला मग आजच्या ह्या छानशा व्हिडिओला आपण काय सुरुवात करूया। 30 आणि 32 छातीच्या मापाचा ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा, कशा पद्धतीने परफेक्ट कटिंग करायचा, कटोरी कशा पद्धतीने वाढवायची, शोल्डर मोंढा किती घ्यायचा, ह्या सर्व गोष्टी आपण काय करणार आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर तुम्ही काय करा, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। चला आपण आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, मी काय केलेलं आहे, हा मापाचा ब्लाउज आहे आणि ह्याच्यावरून आपण पटपट काय करूया, मापे काढून घेऊया आणि आपल्या ब्लाउजला अस्तर ब्लाउज मला ब्लाउज स्टिचिंग करायचा आहे, तो ब्लाउज पण दाखवते मी। तर पहा मैत्रिणींनो, हा मापाचा ब्लाउज आहे, तो मी व्यवस्थित अगोदर ठेवून घेतलाय। कारण की काय होतं, कधी कधी व्यवस्थित माप म्हणजे जे पाठीचा भाग आहे ना, हा जर आपण व्यवस्थित धरला नाही ना तर आपलं माप चुकू शकतं। त्याच्यासाठी आता पटपट मी काय करते, मापे घेते आणि तुम्ही पण तुमच्या ब्लाउजची मापे ज्या पद्धतीने मी घेते त्याच पद्धतीने घ्या, म्हणजे तुमचं पण ब्लाउजचं मेजर समजेल। आणि खरंच नवीन काय मैत्रिणींना ब्लाउज चुकतो की नाही, त्यांना सुद्धा मेजर कसं घ्यायचं हे समजत नसेल, तर ह्या व्हिडिओमधून त्या मैत्रिणी सुद्धा खूप फायदा होणार आहे। तर त्या मैत्रिणींनी सुद्धा हा व्हिडिओ काय करायचे, लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि लास्टपर्यंत पाहिल्यानंतर एक छान अशी कमेंट तर नक्कीच करायची की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला आता आपण काय करूया, पाठीच्या भागाचं ब्लाउजची उंची मोजून घेऊया। ब्लाउजची उंची किती आहे, तर पहा मैत्रिणींनो, हा ब्लाउजची उंची आपल्याला कशी मोजायची, जिथून शोल्डर आहे तिथून मोजायची आहे। तर ब्लाउजची उंची आहे 12.5 इंच। हे पहा 12.5 इंच ब्लाउजची उंची आहे। तर मी काय करते, 12.5 इंच असं लिहून घेते, 12.5 त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचं, 13.5। आता ब्लाउजची घडी मोजायची। आता ती कोणत्या बाजूने मोजायची ते पण पहा, ज्या बाजूने आपण हुक लावतो त्या बाजूने मी काय टाइम म्हणजे पटपट तुम्हाला सांगते आता, कारण की आपलं परत व्हिडिओ खूप मोठा होईल। आता जे आहे ब्लाउजची घडी ती आपली आहे 8 इंचाची, म्हणजे ब्लाउजच्या पूर्ण घडी आपण 9.5ची घेणार आहे, पण फिटिंगचं माप आहे 8 इंच। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल इथं फिटिंगचं माप 8 इंचाचं आहे। हे पहा फिटिंगचं माप 8 इंचाचं आहे। मग आपण काय करायची, घडी 8 प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, पूर्ण घडी आपण 9.5ची घ्यायची। त्यानंतर आता कंबर कसं मोजायचं ते पहा, इथून इथपर्यंत घ्यायचंय, किती आहे 6.5, कमरेचं माप 6.5 आहे। आता 6.5 कमरेचं माप आहे की नाही, मग आपली कंबर किती होईल, 6.5चे 4 भाग करायची।
किती होईल, 6 12 7 18 6 चौक 24, 24 आणि ते 2 इंच, 24 25 26. मग आपण किती, आपली कंबर किती आहे, 26, कंबर आहे 26. त्यानंतर आता आपण पुढचा गळा बघू. आता पुढचा गळा किती, कारण की मला हे पा मैत्रिणींनो, हा जो ब्लाऊज आहे तो द्यायचा आहे, अर्जंट आहे मला. आता तुमच्या देखतच मग मला तुम्हाला दाखवते मी अगोदर पेपर कटिंग कशी करायची, नंतर मी हा ब्लाऊज कटिंग करणारे अस्तर आणि ब्लाऊज पीस. त्यानंतर आता आपला ब्लाऊजचा गळा पाहायचा आहे. आता जिथून शोल्डर आहे तिथून व्यवस्थित धरायचे आणि मग आपला ब्लाऊजचा गळा आपल्याला चेक करायचा आहे. तर पहा, ब्लाऊजचा गळा आपला तयार आहे 5.5 इंच. हे पहा, जरा आकार व्यवस्थित घ्यायचा गळ्याचा, 5.5 इंच तयार आहे ब्लाऊजचा गळा. मग आपण किती घ्यायचा आहे, पुढचा गळा 6चा घ्यायचा आहे. तर 6 इंचचा गळा घेतल्यानंतर त्याचबरोबर आपण काय करू, अगोदर बाही उंची घेऊया. बाही उंची किती आहे, 4.25. बाही उंची 4.25. आता 4.25 मध्ये काय करायचं, आपल्याला अस्तरची बाही आहे ना, आता मग फक्त अर्धा इंच ऍड करायचं आहे. किती, अर्धा. 4.25 मग आपण किती घेणार आहे, 4 4.5 आणि पावणे 5, म्हणजे 4.5 वर 2 रेषा म्हणजे पावणे 5 इंच. आता पाठीचा गळा, पाठीचा गळा कसा घ्यायचा आहे, एवढंच घ्यायचंय, मी तेवढंच घेते, 3.5 इंच खालून वर असं लिहायचं. पाठीमागचा गळा खालून वर 3.5 इंच, म्हणजे एवढीच पट्टी शिल्लक ठेवायची. शिलाई मार्जिन वर खाली थोडं 1.5 इंच घ्यायचं. ते मी दाखवतेच आता तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करायचं ते. आणि ह्या ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डर मोंडा ठरलेलं मापे ते पण सांगते. आणि त्या अगोदर आपण एक महत्त्वाची गोष्ट आहे ती पण पाहूया. ती गोष्ट कोणती ते मी सांगते. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मैत्रिणींनो. व्हिडिओची कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग केलाय ते पण पहा. तर पहा, आता ही कटोरी किती आहे, 5.5ची रेडी आहे, बरोबर. त्यानंतर कटोरीचा आकार पाहून घ्यायचा आहे, किती आहे, 6.5 आहे. मग आता आपल्याला कशा पद्धतीने आपण इथं लिहून ठेवायचं अगोदर, कटोरी किती, पूर्ण 5.5ची, बरोबर असं लिहायचं. आता आपण काय करू, कटिंग करायला घेऊ पेपर. आता पेपरवर कटिंग करायचं आहे, तर ह्याच मापाने आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तुम्ही पूर्ण पहा. 12.5 उंची 13.5 घ्यायची, घडी 8 आणि त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5ची, कंबर 26. आता कंबरचं माप आपल्याला कधी उपयोगी पडणार आहे, ज्यावेळेस आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच करू त्यावेळेस कंबर म्हणजे कमरेचं माप आपल्याला लागणार आहे. पुढचा गळा आहे 6 इंच. म्हणजे जी बाही उंची आहे ती आहे 4.25 मध्ये अर्धा. आता मी दंडघेर घेतलेला नाहीये. आता दंडघेर सुद्धा काय करायचंय, तुम्ही घ्यायचा आहे. आता हा माझ्या मापाचा ब्लाऊज आहे म्हणून मी नाही घेतला, तुम्हाला दाखवला तरी, म्हणजे मी दाखवते तरी पण तुम्हाला अगोदर दंडघेर किती येतो. आता याचा दंडघेर आहे 5 इंच. दंडघेर लिहिते लागलं तरी तुम्हाला समजावं म्हणून, दंडघेर 5 इंच, बरोबर. आता मग पाठीचा गळा खालून वर 3.5ची पट्टी त्या पद्धतीने आखायची आणि कटोरीचं माप आपलं 5.5चं रेडी आहे. दंडघेर आहे 5 इंच. आता पहा मैत्रिणींनो, अशा हे जे माप आहे तुमचं मापमध्ये थोडंफार फरक असेल. जर मी 13.5 इंची माझ्या ब्लाऊजची उंची असेल तर तुमची 12 पण असू शकते, बरोबर की नाही, 14 पण असू शकते, 13 पण असू शकते. तर अशा पद्धतीने माप बदलणार आहेत. घडी वगैरे काही नाही बदलायचं. कटोरीचं माप बदलू शकतं, बाही उंची बदलू शकते, गळा उंची बदलू शकते, कंबर बदलू शकते. पण घडी आता आपण 32च्या छातीचं मापाचं ब्लाऊज कटिंग करतो की नाही, मग घडी नाही बदलणार. घडी आपल्याला हीच टाकावी लागेल. एवढाच फरक असणार आहे याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही काय करायचे, हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा. आता आपण हेच मापाने ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं म्हणजे मी तुम्हाला अगोदर पेपर कटिंग सांगणार आहे, ती व्यवस्थित पहा म्हणजे. आणि आता व्हिडिओ खूप मोठा होईल मैत्रिणींनो, त्याच्यामुळं पटपट आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी घेतलेला आहे पेपर आणि आता ह्या पेपरवर पटपट आपण ज्या पद्धतीने मापे आपण काढले की नाही त्याच पद्धतीने मापे टाकून घ्यायची. तर व्यवस्थित पेपर ठेवून घेतलाय. हे पहा,
आता ब्लाऊजची पूर्ण उंची किती 12.5 इंच, मग आपण किती घ्यायची 13.5 इंच, 13.5 इंच. इकडे सुद्धा 13.5 इंच. आता अशी 13.5 इंच घेतल्यानंतर मग 13.5 वर उंचीवर एक अगोदर रेष मारून घ्यायची. ह्या पद्धतीने ही रेष मारून घेऊ. मारली का आता ही रेष? आता आपल्याला काय करायचंय, घडी. आता आपली किती 8 इंच आणि वरती 1.5 इंच होतं की नाही, मग 9.5ची घडी. घडी अशी मोजतात, उंची अशी मोजायची असते पेपरवरती. तर घ्यायची घडी आपली 9.5 इंच. इकडं पण म्हणजे आपल्याला काय करायचंय, 9.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. हे पहा, 9.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. जसं आपण आता 9.5चा पॉईंट आखला की नाही, त्याच पद्धतीने बॉक्स पण आखून घ्यायचा आहे. आता आपला हा बॉक्स झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. इथून आपण हा आपला राऊंड झालाय. आता त्याच राऊंडचा आपण काय करू, व्यवस्थित जजमेंट पाहूया, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करता येईल. आता याचं शोल्डर किती घ्यायचं, तर घ्यायचं 5.5 इंच. शोल्डर इथं असतो, मोंढा उभा असतो. हे आहे शोल्डर घ्यायचं 5.5. अगोदर आपण पूर्ण खालपर्यंत आपल्याला मोंढा पण टाकायचा नाही, मग शोल्डरचंच माप आपण अगोदर टाकून घेऊ 5.5 म्हणजे आपल्याला बॉक्स तयार करायला सोपं जातं. आता हा 5.5चा अगोदर शोल्डरचा एक अगोदर काय करायचे, हे पॉईंट आखून घ्यायचे. त्या पॉईंट नंतर आपण आता याला मोंढा किती घ्यायचा आहे 5.5चा. शोल्डर आता 32 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे ना, शोल्डर घेतला आपण 5.5. पण जेव्हा 30 छातीच्या मापाचा ब्लाऊज असतो ना, तेव्हा शोल्डर 5चं घ्यायचं. 30 छातीच्या मापाचा ब्लाऊज असेल तर शोल्डर 5 इंच घ्यायचं आणि मोंढा 5.5चाच घ्यायचा. तर मग मी काय करते, मोंढा ना 5.5चा घेते. लक्षपूर्वक पहा. आणि इकडं पण 5.5चा मोंढ्याचा हा पॉईंट घेते आणि हे पॉईंट काय करू, आपण जोडून घेऊ, म्हणजे आपल्या इथं मोंढ्याचे आकार द्यायला सोपं जाईल. आता मी बॅक साईडनी कटिंग करून दाखवतो तुम्हाला. फक्त फ्रंट पार्ट आहे. खूप मैत्रिणींना बॅक साईड कटिंग करता येते, पण समोरचा भाग कटिंग करता येत नाही. खराब म्हणजे चुकतोच. त्याच्यामुळं मग मी तुम्हाला समोरचाच भाग सांगते कशा पद्धतीने तो आपल्याला कटिंग करता येईल. तर आता अगोदर काय करू, गळा रुंदी घ्यायची. आता इथं 5.5चा जे शोल्डर घेतले ना, त्याच्यामध्ये आपण 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची. आणि आपण पुढचा गळा किती घेतला होता, 6 इंच नाही, म्हणजे 5.5चा रेडी होता, त्याच्यात अर्धा इंच ऍड केला आणि 6 इंचचा पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. किती 6 इंच. परत खालच्या बाजूने गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच. वरती जरी 2.25ची घेतली ना, तर खाली आपण 2.5 इंचची घ्यायची. आणि हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्याच्या. म्हणजे इथं काय होणार आहे, आपल्याला व्यवस्थित गळा चौकोन आखून गळा व्यवस्थित काय करता येईल, गोलाकार त्याला आकार देता येईल. तर बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित गळ्याला व्यवस्थित आकार द्यायचा. आता पहिल्या मोंढ्याचा आकार द्यायचा 1 इंचावर. मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा 1.5 इंचावर. आता हा जो आकार आहे ना, तर मी काय करते, पेपर थोडासा फिरून घेते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. तर पहा, व्यवस्थित जिथं आपण 1 इंचावर आकार घेतलाय ना, तिथूनच आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आणि परत मागच्या मोंढ्याचा आकार जिथून आपण आकाराचं पॉईंट आखलाय ना, तिथूनच व्यवस्थित असा शेपमध्ये आकार द्यायचा आहे. म्हणजे हे दोन्ही झाले, हा पहिल्या मोंढ्याचा आकार आणि हा मागच्या मोंढ्याचा आकार. आता आपण मागचा भाग कटिंग करत नाहीये, आपण फक्त समोरच्या भागाचंच कटिंग करतोय. त्याच्यामुळं काय करायचंय, व्यवस्थित पाहून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला पण लक्षात येईल की ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने केलेलं असतं ते. हे झालं मागच्या मोंढ्याचा आकार, समोरच्या मोंढ्याचा आकार झाला. आता मी काय करते, सर्वप्रथम हे जे जास्तीचं आपण चौकोनाच्या बाहेरचं पॉईंट आहेत ना, त्या अगोदर मी काय करते, कापून टाकते, म्हणजे कसं तुम्हाला पण समजायला जरा सोपं जाईल. हे जे बाकीचा भाग आहे ना, तो जास्तीचा कटिंग करून घेते.
पण जे नवीन मैत्रिणी आहे शिकतात त्यांनी काय करायचे, कधी पण जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो आणि त्यावेळेस पेपर कटिंगच करायची. त्याच्यामुळं काय होणार आहे की लक्षात येणार त्यांच्या पेपर कटिंग करताना आपण कुठे चुकलं तर मग आपल्याला पुन्हा पेपर कटिंग आपण करू शकतो, है की नाही. तर पहा आता मी काय करते, सांगितल्याप्रमाणे मागच्या मोंढ्याचा आकार झाला, पुढच्या मोंढ्याचा झाला. आता आपण क्रॉसपट्टी घ्यायची. डोळे झाकून आपण 2.5 इंचाची क्रॉसपट्टी आखायची. एकूण 2.5 इंच, ह्याही बाजूनी 2.5 इंचाचा पॉईंट आखायचा. ते पॉईंट आखल्यानंतर पट्टीच्या साहाय्याने काय करायचं, अगोदर एक सरळ रेष मारून घ्यायची. सरळ रेष मारायची, बरोबर. आता ही सरळ रेष मारली त्यानंतर काय करायचं, व्यवस्थित आपल्याला जी क्रॉसपट्टी तिचा शेप काढायचा. आता मी तिचा शेप किती इंचावून काढते, अर्धा किंवा पाऊण इंचावून, बरं का. इथं अर्धा पॉईंट आहे, इथं पाऊणी, बरं का. आता ज्या पद्धतीने आपल्याला शेप व्यवस्थित वाटेल ना ते पद्धतीने आपल्याला शेप काढायचा आहे क्रॉसपट्टीचा. तर पहा हा शेप ना मी पाऊण इंचावरून दिलेला आहे क्रॉसपट्टीला. दिसतो का तुम्हाला क्रॉसपट्टी कशी दिसते सांगा बरं. हे पहा एकदम म्हणजे व्यवस्थित आकार आल्याने वाटतं की नाही क्रॉसपट्टीचा. आता ही झाली क्रॉसपट्टी आपली. इकडं 2.5 इंच घेतलं, इकडं 2.5 इंच घेतलं आणि 2.5 इंचाच्या वरती पाऊण इंच घेतलं. आता महत्त्वाची गोष्ट कुठे आहे, आपली कटोरी. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं की नाही. आपली कटोरी तयार किती होती, 5.5 इंचाची, बरोबर. मग तेच 5.5 इंचाची जी कटोरी तयार होती का नाही, तेवढंच आपल्याला काय करायचंय, पॉईंट घ्यायचंय. आता तुमच्या कटोरी 5 इंचाची पण असेल आणि 4.5 इंचाची पण असू शकते, हे लक्षात ठेवा. कारण की प्रत्येक मापात फरक असतो, म्हणजे छातीमध्ये फरक असतो. त्याच्यामुळं काय करायचंय, जी कटोरी आहे जी मोजून घ्यायची आपल्या ब्लाऊजची वरची किती आहे आणि त्यानंतरच ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर मग किती, आता 5.5 इंच कटोरी माझी तयार आहे ब्लाऊजवरची, बरं का. मग मी काय केलं, 5.5 इंचाचा मी अगोदर एक पॉईंट आखून घेतलाय. हे पा क्रॉसपट्टीच्या वरची 2.5 इंचावर जो आपण आकार दिलाय की नाही, तिथं काय केलं, 5.5 इंचाचा पॉईंट आखून घेतलं. त्यानंतर आता पहिल्या मोंढ्याचा आकार म्हणजे हा जो 1 इंचावरून घेतला की नाही, तिथून आपल्याला काय करायचंय, एक 2.25 इंचाचा पॉईंट आणि एक 2.5 इंचा असे 2 पॉईंट आखून घ्यायचे. त्यानंतर गळ्याच्या बाजूने काय करायचंय, पाऊण इंचावर एक पॉईंट आखून घ्यायचंय. कारण की आता 1 इंचावर घेतला तर खूप वर जाते कटोरी. त्याच्यामुळे आपण काय करायचंय, आता हे कटोरीवर जाऊन येण्यासाठी काय, म्हणजे आपण पाऊण इंचावरून 1 इंचावरून घेतलं का पाऊण इंचावरून घेतलं तर बरोबर येईल. तर म्हणजे जे आपण कधी काय होतं, आपण जेव्हा पदर घेतो की नाही ब्लाऊजवरती, त्यावेळेस काय होतं, ते कटोरीचा आकाराचा भाग असा वर दिसतो आपल्याला, पण तो दिसू नये यासाठी काय करायचं, आपण फक्त पाऊण इंचावरून घ्यायचंय. 1 इंचावरून न घेता पाऊण इंचावरून आपण आकार द्यायचा आहे. तर आता पाहू आपण हा आकार कुठपर्यंत कसा बसतो ते पाहूया. आता मी याला काय आकार देऊन घेते. आता हा 2.5 इंचामधून जातो का 2.25 इंचावरून जातो ते पाहू. आता आपण व्यवस्थित आकार देऊ घ्यायला सुरुवात करूया. तर पहा मैत्रिणींनो, हा आकार कुठून जातोय तुम्हाला पण दिसला असेल. हा आपला आणि गोलाकार पण आलेला आहे. कटोरीचा शेप कसा आलेला आहे, गोलाकार पहा दिसतो का, एकदम गोलाकार कटोरी आलेली. आता मी काय करते, क्रॉसपट्टी कटिंग करते, मागच्या मोंढ्याचा आकार कटिंग करून घेते, गळा कटिंग करते. चला आता ही कटोरी आपल्याला वाढवायची. इतकी सोपी पद्धत आहे ना कटोरी वाढवायची, आणि ती कटोरी कधीच चुकत नाही हे लक्षात ठेवा. ही मी काय करते, ह्याच पद्धतीने कटिंग करते. तुम्ही पण ह्याच पद्धतीने करा. मी मागच्या वेळेस पण 2-3 वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने कटोरी वाढवायला शिकवली, पण आजची जी पद्धत आहे ना ती इतकी छान आहे ना का बस रे बस. चला आता काय करूया, ही क्रॉसपट्टी. आता ही क्रॉसपट्टी तुम्ही काय म्हणाल, ही क्रॉसपट्टी जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करू त्यावेळेस किती इंच वाढवायची, कधी पण काय करायचं 4 इंच आणि 3.5 इंच अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टीचा म्हणजे आपण क्रॉसपट्टी जास्त घ्यायची. आता हिचा काही उपयोग म्हणजे ही उपयोगात आहे, पण आपण काय करायचं 4 इकडून 4 आणि इकडून 3.5 ची कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी आखायची ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करतो त्यावेळेस. तर पहा आता काय करू, ह्या पुढचा गळानं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. जी कटोरी ज्या पद्धतीने आपण आखली ना त्याच पद्धतीने कटिंग झाली पाहिजे.
आणि पुढच्या म्हणजे यानंतरचा जो व्हिडिओ येईल ना तो हाच पॅटर्न असेल, हेच पुढचा भाग असेल. आणि तुम्हाला मी ह्याच्यावरून जे मी हे ब्लाऊज दाखवले की नाही तुम्हाला, त्याच ब्लाऊजचं मी कटिंग अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग करून दाखवणार आहे. तर उद्याचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका मैत्रिणींनो. आता आपण काय करू, ह्या साईड पॅटर्नमधून मागच्या मोंढ्याचा आकार पण कटिंग करून घेऊ. याने काय होणार आहे मैत्रिणींनो, आपण ज्यावेळेस पाठी 2 भाग एकत्र कटिंग करतो त्यावेळेस त्याचा उपयोग असतो. पण आता मी फक्त समोरचा भाग कटिंग करते की नाही, मग तुम्हाला फक्त समोरच्या भागाचाच मोंढ्याचा आकार मी आता कटिंग करून दाखवलाय. आणि आता ही आपली कटोरी. आता ही कटोरी पाहू शकता मैत्रिणींनो. मी काय करतेय, एक पेपर घेतेय, हे पेपर घेतला आणि त्याच्यावर ही कटोरी जशी आहे तशीच आखून घ्यायची. जशी आहे तशी ज्या पद्धतीने आपण कटिंग केली की नाही त्याच पद्धतीने ते आपण आधी आखून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी काय म्हणाल, तुम्ही पाहिला ना पूर्ण हा व्हिडिओ, तेव्हा काय करा, तुम्ही हे माप काढून पहा, एक ब्लाऊज शिवून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला ब्लाऊज आपण बरोबर ब्लाऊजचं म्हणजे कशा पद्धतीने आहे ते बरोबर आहे का, व्यवस्थित आहे का, ते तुम्हाला लगेच समजून जाईल. तर पहा आता काय केलं आपण, चौबाजूने काय केलं, आखून घेतले. जशी आपली कटोरी आहे ना तशी आखून घेतली. आता हे काय करते, मी काढून घेते. आता काय करायचं, हे गळ्याची बाजू आहे ना इकडं 1.5 इंच वाढून घ्यायचं. किती, 1.5 इंच. आता तुम्हाला सांगितलं ना आपल्या कटोरीचं माप, आपली जी कटोरी ब्लाऊज मधली ती किती इंचाने वाढवायला लागल ते जजमेंट घ्यायचं आपल्याला. बघा आता ही कटोरीचं माप मोजलं आपण, किती भरलं होतं, 6.5 ना. तरी पूर्ण एकदा पाहूया आपण किती भरलं होतं, 6.5. मग ह्याच मापाची आपल्याला कटोरी रेडी करायची. मग काय करायचं, इकडून 1.5 इंच घ्यायचं आणि इकडून खालून पण 1.5 इंच घ्यायचं. म्हणजे दोन्ही बाजूनी 1.5 इंच वाढवायचे. इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच, 1.5 इंच वाढून घ्यायचं. त्यानंतर आता काय करायचं, हे 1.5 इंच वाढवलं का, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे इकडं 1.5 इंच वाढवलंय ना, हे काय करायचं, ह्या 1.5 इंचाला एक पॉइंट म्हणजे ही रेष आखून घ्यायची. म्हणजे ही काय होणार आहे, आपले काच बटन पट्टी. त्यानंतर इथून वरती 1.5 इंच घ्यायचं आणि हे 1.5 इंच, हे 1.5 इंच 1.5 इंच कशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे पहा बरं का. हा 1.5 इंचाचा आकार आणि हा 1.5 इंचाचा आकार. आपल्या इथून छोटा आहे ना, मग इथून मोठा मोठा थोडासा मोठा 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 करत जायचं आणि इथं आणि व्यवस्थित परत येतं. आता आपलं हे चुकलंय का नाही मेजर, हे इथं पॉइंट आला आपण, मग हा व्यवस्थित गोलाकार आपली कटोरी कशा पद्धतीने गोल होईल, आकार तिचा कसा गोल होईल हे पाहायचं आपल्याला. हे पहा आता एकदम परफेक्ट गोलाकार आकार आलाय. पहा आलाय की नाही. असे हा जर आकार आला ना तर आपली कटोरी पण परफेक्ट बसणार आहे. आणि त्यानंतर हे पॉइंट आणि हा पॉइंट किती आहे त्याचा काय करायचा आपल्याला, मध्य, या पॉइंटचा मध्य करायचा आहे. म्हणजे 1.5 इंच घेतला दोन्ही बाजूनी, त्याचा करायचा मध्य. आणि त्या मध्यातून आपल्याला फक्त काय जण काय करतात, 1.5 इंच खाली घेतात, 2 इंच घेतात. आता आपण काय करायचंय, फक्त 1.5 इंचानी वाढून घ्यायचं. किती, 1.5 इंच, फक्त 1.5 इंच. आणि हे हा जो कोपरा आहे ना, हा 1.5 इंचाचा, हा 1.5 इंचाचा, त्याने काय करायचं, फक्त ह्या 1.5 इंचावर ना गोलाकार असं शेप द्यायचं. हे पहा आता तुम्हाला कटोरी दाखवते, किती भारी कटोरी आपली रेडी होती. म्हणजे कटोरीचा आकार पण आणि बसायला पण एकदम फिटिंग मध्ये बसते ही कटोरी. आता काय करते, मी ही कटोरी कटिंग करते, तुम्हाला दाखवते टक्स वगैरे कसा मारायचा आहे ते पण, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ज्या पद्धतीने आपण आता आखली ना कटोरी त्याच पद्धतीने आपण काय करायचं, ही कटोरी कटिंग करायची. मैत्रिणींनो, पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आता, तरी सुद्धा मग व्हिडिओ पूर्ण पाहत जा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येत जाईल की आपण कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची, कशा पद्धतीने स्टिचिंग करायची किंवा शिवायची. तर आता ही कटोरीचं मी तुम्हाला टक्स पण सांगणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला हा टक्स द्यायचा आहे, तुम्हाला दाखवणार आहे पण टक्स किती इंचावरून द्यायचा आहे. तर ही आपली कटोरी रेडी झालेली. आता ही कटोरी रेडी झाली तर आता काय करायचं, ही दोन्ही टोकं आहेत ना, ही दोन्ही टोकं अशी दुमडून घ्यायची, जुळवायची. आणि आता कटोरीला आपण टक्स देऊया. आता हा टक्स किती इंचावरून द्यायचा आहे तर पहा, इकडून 1.5 इंच,
इकडून 1.5 इंच, इकडून वरती 2.5 इंच हा टक्स आहे. टक्सची काय करू आपण एक पट्टीच्या साहाय्याने, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुमच्या. हा झाला आपला टक्स. आता ह्या टक्स दाखवते मी. हा टक्स दुमडून घ्यायचा किंवा शिलाई देऊन घ्यायची, आणि शिलाई दिल्यानंतर इतकं छान कटोरी बसते याची. तर काय तुम्हाला पिन लावून दाखवू का? 1 मिनिट. आता इथं काय करते मी, पिन लावते म्हणजे तुमच्या लक्षात येईन. आता शिवून तर नाही घ्यायला इथं जमणार. मग आता हे काय करते, ओपन करते कटोरी. आता ही कटोरी ओपन केली. तर तुम्ही पहा मैत्रिणींनो, कटोरीचा आकार किती भारी आलेला आहे. दाखवते मी व्यवस्थित कटोरी. आता ही जी कटोरी आहे ना, ती अशा पद्धतीने येते. आता तुम्ही म्हणाल ही कटोरी जास्त झालेली आहे, पण तसं नसतं मैत्रिणींनो. ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो की नाही, त्यावेळेस ती कटोरी परफेक्ट बसते. आणि त्यानंतर ही क्रॉसपट्टी. आता ह्या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच म्हणजे इकडून 3.5 इंच, म्हणजे इकडून 4 आणि इकडून 3.5 अशी कटोरीचा आपल्याला काय करायचं आहे, आकार आखून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली कटोरी रेडी होते. मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप मोठा झाला. हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.